नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट अँड बुलियन अल्जेब्रा. आजचं लेक्चर नंबर 2 आहे आणि आपला टॉपिक सुरू आहे बुलियन अल्जेब्राचे प्रॉब्लेम. आज आपण या लेक्चरमध्ये हे प्रॉब्लेम कव्हर अप करूया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, प्रूव्ह दॅट द फॉलोइंग लॉजिक एक्सप्रेशन युजिंग बुलियन अल्जेब्रा AB plus CD is equal to A plus B, other bracket A plus D, other bracket B plus C, other bracket B plus D. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेकंड प्रॉब्लेम बघा, रिड्यूस द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग बुलियन अल्जेब्रा y इज इक्वल टू इन ब्रॅकेट A B बार प्लस A C बार ब्रॅकेट कंप्लीट B C प्लस B C बार ब्रॅकेट कंप्लीट A B C. आणि हा जो बार असते याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतात याला? कॉम्प्लिमेंट. फॉर द फंक्शन f is equal to x bar y plus x y bar find the complement of f, म्हणजे की आपल्याला f बार फाइंड करायचा. नंतर प्रॉब्लेम नंबर 4, प्रूव्ह दॅट द फॉलोइंग बुलियन एक्सप्रेशन a plus ab is equal to a, आणि सेकंड आपल्याला फाइंड करायचा आहे a plus a कॉम्प्लिमेंट b is equal to a plus b. प्रूव्ह दॅट, फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम, a plus a बार म्हणजे a कॉम्प्लिमेंट b plus ab is equal to a plus b. सिक्स नंबरचा फाइंड करायचा आहे आपल्याला ए बी सी डी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट सी डी, बी बार पण म्हणतात किंवा कॉम्प्लिमेंट म्हणतात. आणि सातवा प्रॉब्लेम प्रूव्ह करूया. प्रूव्ह दॅट ए प्लस बी बार प्लस ए बी ब्रॅकेट कंप्लीट, नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी बार ब्रॅकेट कंप्लीट, नंतर आहे ए बार बी इज इक्वल टू 0. हे सातच्या सातही प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करूया. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मध्ये प्रूव्ह दॅट करायचं, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बुलियन अल्जेब्राचं एक्सप्रेशन दाखवा लागेल. पण त्याआधी थोडीशी मी फॉर्म्युलेची रिव्हिजन तुम्हाला करून देतो. तर हे फॉर्म्युले येणं खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पाठ करसाल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, नाहीतर सॉल्व्ह नाही करता येत. सर्वात महत्त्वाचा आहे अँड लॉ. काय आहे? अँड लॉ, AND अँड लॉ. लक्षात ठेवायचं, अँड म्हटलं तर मल्टिप्लाय. म्हणजे बघा, ए डॉट 0 असला तर 0ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0. जर ए डॉट 1 असला, ए डॉट 1 इंटू ए. आता लक्षात ठेवायचं, ए डॉट ए सेम सेम असलं तर एच येते. आणि त्याच्यानंतर आहे ए डॉट ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए बार इज इक्वल टू 0. हा आहे अँड लॉ. त्यानंतर आहे ऑर लॉ. आता ऑर लॉ मध्ये असते ऍडिशन. आता ए प्लस 0 किती होणार? ए प्लस 0 ए. त्यानंतर इथं ए प्लस 1, ए प्लस 1 जर आला तर 1 होते. लक्षात ठेवायचा, ए प्लस 1 म्हणजे काय ते 1. आणि ए प्लस ए जर आला तर एच होते. ए प्लस ए काय होते? ए होते. आणि ए प्लस ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए बार आला तर 1 होते. हा आहे ऑर लॉ. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट इन्व्हर्शन लॉ. इन्व्हर्शन लॉ आपण लक्षात ठेवता, डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे डबल बार म्हणजे काय होते? ए होते. त्यानंतर एक डी मॉर्गन थेरम लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. डी मॉर्गन थेरम, जर ए बी म्हणजे कॉम्प्लिमेंट असलं तर तुम्ही याला असं लिहू शकता, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट म्हणजे ए बार प्लस बी बार. आणि दुसरा आहे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट असलं म्हणजे बार असला तर तुम्ही याला असं म्हणू शकता, ए बार डॉट बी बार. बघा, मल्टिप्लाय असलं तर ऍडिशन होते, ऍडिशन असलं तर मल्टिप्लाय होते. विषय क्लोज. आता बघूया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. आता मी प्रॉब्लेम डबल पुन्हा काही लिहित बसत नाही. बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट काय, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बुलियन अल्जेब्राच्या एक्सप्रेशननं. इथे आहे ए बी प्लस सी डी इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए प्लस बी अदर ब्रॅकेट ए प्लस डी, मग आहे बी प्लस सी आणि बी प्लस डी. LHS इज इक्वल टू RHS ने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, LHS मध्ये ए बी प्लस सी डी आहे, हे छोटंसं आहे, आणि RHS मध्ये मोठं दिसून राहिलं. तर तुम्ही काय करसाल, तर इथं आपण RHS ने हे प्रॉब्लेम सोडूया. कशानं सोडवायचं? RHS न. RHS न सॉल्व्ह केलं तर आन्सर LHS आलं पाहिजे, किंवा LHS न सॉल्व्ह केलं तर आन्सर RHS आलं पाहिजे. कशाने सॉल्व्ह केलं तर चालते. पण हे प्रॉब्लेम मध्ये बघा, जे मोठे आहे त्याच्यातूनच सॉल्व्ह करावं लागते. म्हणजे की बघा, आता आपण घेतला राईट हँड साईड.
आता राईट हँड साईड आहे त्याचा ए प्लस सी अदर ब्रॅकेट ए प्लस डी अदर ब्रॅकेट बी प्लस सी आणि अदर ब्रॅकेट बी प्लस डी. आता कसं सोडवता बघा, दोन ब्रॅकेट एकाने कम्पेअर करा. पहिले हे कम्पेअरिंग करू आणि इकडे हे कम्पेअरिंग करू. चार आहात ना, दोन दोनचे पेअर्स अप्लाय करू. मग काय करायचं, सिंपल आहे. पहिली स्टेप तर हे डायरेक्टच लिहिलं आपण, जे प्रॉब्लेम होतं ते. आता बघा याच्यामध्ये फक्त या ए ने याच्यासोबत मल्टिप्लाय करूया या ब्रॅकेट सोबत, नंतर सी ने याच्यासोबत मल्टिप्लाय करूया. मग इथं बघा या बी ने याच्यासोबत मल्टिप्लाय करूया, नंतर या सी ने याच्यासोबत मल्टिप्लाय करूया. बाकी तर काही करता येत नाही. मल्टिप्लाय करू ए इंटू ए, ए इंटू ए म्हणजे काय होते ए ए, ए इंटू ए किती होते ए ए. नंतर बघा ए इंटू डी म्हणजे होते ए डी. नंतर बघा सी इंटू ए म्हणजे होते ए सी आणि त्यानंतर सी इंटू डी म्हणजे होते सी डी. काय केलं आपण, मल्टिप्लाय ए इंटू ए ए ए, ए इंटू डी ए डी, सी इंटू ए ए सी आणि सी इंटू डी सी डी. नंतर बघा या बी न मल्टिप्लाय बी इंटू बी बी बी, नंतर बी इंटू डी बी डी, सी इंटू बी बी सी आणि सी इंटू डी सी डी. सिंपल काय केला, मल्टिप्लाय. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता इथं आपल्यापाशी फॉर्म्युला लागणार आहे, तो म्हणजे की मल्टिप्लाय म्हणजे अँड वाला फॉर्म्युला लागते. तर अँडचे एक हे चार फॉर्म्युले तुमचे पाठ असले पाहिजे. ए डॉट झिरो म्हणजे झिरो, झिरोला ए डॉट वन म्हणजे ए, आणि ए डॉट ए म्हणजे ए होते, आणि ए इंटू ए कॉम्प्लिमेंट म्हणजे झिरो राहते. तर याच्यानुसार इथं बघा, इथं बनणार ए डॉट ए म्हणजे ए बनेल, इथं बनणार बी डॉट बी म्हणजे बी होणार. इथं मी हायलाईट करू राहिलो, बाकी तर कुठं काही होणार नाहीये. तर इथं कसं येणार मग, ए डॉट ए म्हणजे ए, हा याचा ए बनला. इथं हे ए डी प्लस ए सी प्लस सी डी, आणि बी डॉट बी म्हणजे काय होते, इथं बी झाला त्याच्या बी, मग नंतर बी डी, नंतर बी सी, नंतर सी डी. इथे मी फॉर्म्युल्याचे रिझन पण देऊन देतो म्हणजे की तुम्हाला समजून जाईल. काय झालं आपलं, ए डॉट ए म्हणजे ए होते, तसाच बी डॉट बी म्हणजे काय होणार मग बी होणार. हे दोन फॉर्म्युले आपण यूज केले. नंतर बघा नेक्स्ट स्टेपमध्ये इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे. ओके, या तीन मधून, आणि याच्यातही बघा इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे. तर पहिले याच्यातून ए ए कॉमन काढा, इथून बी बी कॉमन काढा. काय काढा, ए ए कॉमन आणि बी बी कॉमन. तर कसं येणार, आता ए ले कॉमन काढला आपण. आता ए ले कॉमन काढला तर इथे येते वन प्लस, इथे येते डी प्लस, नंतर येते सी ब्रॅकेट कम्प्लीट, आणि नंतर देऊ आपण प्लस सी डी. याला असं लिहूया. इथं बी ला कॉमन काढलं, इथं लिहितो बी, तर इन ब्रॅकेट मग इथं येते वन प्लस डी प्लस सी ब्रॅकेट कम्प्लीट देऊ आणि प्लस सी डी असंही लिहिलं तर चालते. ओके, बी 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 कॉमन काढला इथं, तर याला ब्रॅकेट दिलं आणि इथं प्लस सी डी, आणि हा प्लस सी डी इथं पण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक ॲडिशनवाला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे की जर वन प्लस ए असला, काय असला वन प्लस ए, तर काय बनते वन प्लस ए किंवा ए प्लस वन, तर वन बनते. काय बनते, हा वन. हा फॉर्म्युला आहे. तर याच्यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार इथं आणि इथं, आता बघा वन प्लस डी प्लस सी, वन प्लस डी प्लस सी, तर इथं काय बनणार आहे डी प्लस सी बनणार. म्हणजे इथं असं येणार इज इक्वल टू ए, आणि हा वन प्लस डी प्लस सी म्हणजे की, आता लक्षात ठेवा वन प्लस ए जर असला तर वन येते, तर वन प्लस डी प्लस सी म्हणजे काय येणार, इथं वन येणार. इथं काय येणार वन, आणि प्लस सी डी, याला त्याला ब्रॅकेट. आता बघा वन प्लस ए म्हणजे काय, ते वन. तर आता इथं काय बी आहे, तर हा बी जसाच्या तसाच,
1 प्लस सी प्लस डी, या 1 सोबत ऍडिशन झाली तर तो 1 बनते, म्हणजे इथं झाला 1 प्लस सी डी, हा पूर्णच्या पूर्णच, कारण की ऍडिशन मध्ये तो 1 बनते. मग काय राहिलं, ए इंटू 1 ए प्लस सी डी आणि बी इंटू 1 बी प्लस सी डी. ओके, त्यानंतर काय करायचं, या ए ने याच्यासोबत मल्टिप्लाय करूया. ए इंटू बी ए बी, ए इंटू सी डी ए सी डी, नंतर या सी डी ने याच्यासोबत मल्टिप्लाय करूया. सी डी इंटू बी बी सी डी आणि सी डी इंटू सी डी, तर इथं म्हणू आपण सी डी डॉट सी डी. आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला लागणार आहे बघा. आता सी डी इथंही आहे, सी डी इथंही आहे आणि सी डी इथंही आहे. तसा एक फॉर्म्युला तो पण लावून देऊ आपण. फॉर्म्युला आपल्यापाशी जर ए डॉट ए असला तर ए बनते, ए डॉट ए असला तर काय बनते, ए बनते. तर सी डी डॉट सी डी म्हणजे काय बनणार, याचं बनणार सी डी, दोन याचा. बाकी ॲज इट इज, हा बाकी पहिले जसंच्या तसं राहू देऊ. म्हणजे इथे येणार ए बी प्लस ए सी डी प्लस बी सी डी आणि सी डी डॉट सी डी म्हणजे सी डी होऊन जाईल. सी डी हा काय, सी डी. नंतर काय करायचं बघा, हे बघा सी डी इथेही आहे, सी डी इथेही आहे आणि सी डी इथेही आहे. कॉमन काढा त्या सी डीला. त्या सी डीला जर कॉमन काढलं तर काय येणार, हा ए बी जसाच्या तसा, इथं सी डी कॉमन काढला तर इथं राहिला ए, सी डी कॉमन काढला तर इथं राहिला बी आणि इथं सी डी कॉमन काढला तर काहीच नाही म्हणजे 1. आणि आपल्यापेक्षा डबल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय, जर समजा 1 प्लस ए असला तर काय बनते 1, तर 1 प्लस ए प्लस बी म्हणजे हे काय बनणार आहे, हे टोटली पूर्ण 1 बनणार आहे फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे मग फायनल आन्सर किती आला आपला, फायनल आन्सर आलेला आहे ए बी प्लस सी डी आणि हा म्हणजे 1. आता सी डी इंटू 1 म्हणजे सी डीच होईल, म्हणजे ए बी प्लस सी डी. इट इज द लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड. LHS इज इक्वल टू RHS. प्रॉब्लेम इज सॉल्व. किंवा असे म्हटलं चालते RHS इज इक्वल टू LHS. पहिले RHS घेतला ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे समजलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या ब्रँचच्या सर्व म्हणजे कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, शेअर करा. बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट काय घेतला आपण, राईट हँड साइड ए प्लस सी पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस डी, नंतर बी प्लस सी आणि बी प्लस डी. सिंपल काय केलं, या ए ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं. ए इंटू ए काय झाला ए ए, ए इंटू डी किती झाला ए डी, सी इंटू ए काय झाला ए सी आणि सी इंटू डी काय झाला सी डी. नंतर या बी ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं. बी इंटू बी किती होते बी बी, बी इंटू डी किती होते बी डी, सी इंटू बी म्हणजे किती होते बी सी आणि सी इंटू डी म्हणजे काय होते सी डी. नंतर ए डॉट ए म्हणजे ए, बी डॉट बी म्हणजे बी, हा फॉर्म्युला. बाकी सर्व जसंच्या तसं. नंतर मग ए इथं आहे, ए इथं आहे, ए इथं आहे, ए कॉमन काढला तर इथं राहिलं 1 प्लस डी प्लस सी आणि हा प्लस सी डी जसाच्या तसा. बी इथं आहे, बी इथं आहे, बी इथं आहे, बी कॉमन काढला इथं राहिलं 1 प्लस डी प्लस सी आणि प्लस सी डी जसाच्या तसं. मग बघा 1 प्लस ए म्हणजे 1 होते, तर 1 प्लस डी प्लस सी म्हणजे हा झाला 1 आणि त्यानंतर 1 प्लस डी प्लस सी हा पण झाला 1, कारण की 1 सोबत ॲडिशन आली तर 1 होते. मग आता इथं काय राहिलं ए इंटू 1 ए आणि मग सी डी, बी इंटू 1 बी प्लस सी डी. मग डबल मल्टिप्लाय केला ए इंटू बी ए बी आणि ए इंटू सी डी ए सी डी. नंतर बघा सी डी इंटू बी बी सी डी आणि सी डी इंटू सी डी सी डी इंटू सी डी. मग तुमच्याकडे अजून एक फॉर्म्युला लागला ए डॉट ए म्हणजे ए होते, तर सी डी डॉट सी डी म्हणजे काय होणार सी डीच होणार. नंतर मग इथं बघा इथे सी डी आहे, इथे सी डी आहे, इथे सी डी आहे, सी डी काय काढला कॉमन, इथं राहिलं ए प्लस बी प्लस इथं सी डी कॉमन काढला काहीच नाही राहिलं म्हणजे 1 राहिलं. मग डबल फॉर्म्युला 1 प्लस ए म्हणजे 1, तर ए प्लस बी प्लस 1 म्हणजे 1 होते. मग इथं बघा ए बी प्लस सी डी आणि इन ब्रॅकेट 1 सी डी इंटू 1 सी डी. इट इज द राईट हँड साईड. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आता बघणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 2. आता बघा प्रॉब्लेम नंबर 2 काय होतं, तर
रिड्यूस द फॉलोइंग इक्वेशन बाय युझिंग बुलियन अल्जेब्रा. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. ओके, हे एक्झाम्पल लिहून घेऊ आपण. प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 आपण डायरेक्टली आन्सर लिहित आहे, तर प्रॉब्लेम तर लिहाच लागेल पूर्ण, पण ते रिड्यूस करायचं आहे. तर वाय इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए बी बार प्लस ए सी बार ब्रॅकेट कंप्लीट बी सी प्लस बी सी बार इन ब्रॅकेट ए बी सी. आता हे आपल्याला रिड्यूस करायचं आहे. बघूया काय होते. तर काय करसाल विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये सिंपल आहे. या काय करसाल, या ए बी बार न याच्यासोबत मल्टिप्लाय करसाल. म्हणजे की याला बी कॉम्प्लिमेंट म्हणतात, पण मी याला बार म्हणतो. तुमच्या कॉलेजचे सर एखादी याला कॉम्प्लिमेंट म्हणत असतील, म्हणजे डॅश लागली तर असं काही कन्फ्युजन करू नका. बार पण म्हटलं चालते किंवा कॉम्प्लिमेंट म्हटलं तरी चालेल. तर काय घेतलं, वाय इज इक्वल टू, आता बघा मल्टिप्लाय ए बी कॉम्प्लिमेंट बी सी, म्हणजे येणार ए बी कॉम्प्लिमेंट बी सी, मग डबल ए बी कॉम्प्लिमेंट बी सी बार, तर म्हणजे येईल ए बी कॉम्प्लिमेंट बी सी बार. म्हणजे की यानं मल्टिप्लाय आपण याच्यासोबत केलं, यानं मल्टिप्लाय याच्यासोबत केलं, मग त्याच्यानंतर या ए सीने याच्यासोबत मल्टिप्लाय करू. म्हणजे ए सी सी कॉम्प्लिमेंट ए सी बार इंटू बी सी, ए सी बार इंटू बी सी, नंतर ए सी बार इंटू बी सी बार, तर येते ए सी बार इंटू बी सी बार. बस झालं. आणि त्यानंतर इथं इन ब्रॅकेट, हे ब्रॅकेट टाका लागेल, हे ब्रॅकेटमध्ये, आणि इथं आहे ए बी सी, ए बी सी. मग आता बघा, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला असा आहे, ए इंटू ए बार, दोघं जर जवळ आले तर ते झिरो बनतं. हे काय होतात, झिरो. ऑर मध्ये आहे, सॉरी ॲड मध्ये बघा, ए इंटू ए बार आला तर काय होते, झिरो होते. ए इंटू ए बार म्हणजे काय होते, झिरो. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागतील. ए इंटू ए बार म्हणजे काय ते, झिरो. मग याच्यानुसार बी इंटू बी बार आहे, हा झिरो झाला. बी इंटू बी बार आहे, हाही झिरो झाला. सी इंटू सी बार हाही झिरो झाला. आणि बापरे, सी इंटू सी बार हाही झिरो झाला. पुरेच झिरो झाले ना, काहीच नाही राहिलं. ओके, नाही एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, इथं सी इंटू सी बार आहे, तर हा झिरो होणार नाही. तर एक अजून एक फॉर्म्युला आपल्यापाशी, की जर दोन्हीही सारखी असली, ए इंटू ए, ए इंटू ए म्हणजे काय होते, एच होते. ए इंटू ए म्हणजे काय होते, एच. तर सी इंटू सी बार म्हणजे काय होणार, सीच होईल. म्हणजे कसं होणार बघा, हे बघा, बी इंटू बी बार आला झिरो, प्लस बी इंटू बी बार आला झिरो, सी इंटू सी बार आला झिरो, प्लस हा ए बी जसाच्या तसाच, आणि सी इंटू सी बार इंटू सी बार म्हणजे ए इंटू ए, तर इथं सी बार आला फॉर्म्युल्यानुसार. आणि नंतर आहे ए बी सी, ए बी सी. नंतर मग बघा, झिरो प्लस झिरो प्लस झिरो प्लस ए बी सी बार, ए बी सी बार इंटू ए बी सी. मग पुन्हा एक आपल्यापाशी फॉर्म्युलाच आहे. फॉर्म्युलामध्ये म्हणजे बघा, याच्यात जवळ आलेले आहेत सी इंटू सी बार, हा आणि हा जवळ आला. फॉर्म्युला काय म्हणते आपला, हाच. सी इंटू सी बार आला तर काय म्हणतो आपण, झिरो. ए इंटू ए बार आला तर झिरो, तर सी इंटू सी बार म्हणजे झिरो. हा जवळ आलेला आहे, म्हणजे की याचा आन्सर किती येणार, झिरो येणार आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. वाय इज इक्वल टू झिरो. अत्यंत सोपी प्रॉब्लेम होतं, आणि 4 मार्कासाठी हे प्रॉब्लेम आलेला आहे. तर बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड. तर प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे, वाय इज इक्वल टू ए बी बार प्लस ए सी बार अदर ब्रॅकेट बी सी प्लस बी सी बार, आणि त्याच्यानंतर आहे ए बी सी. नंतर काय केलं आपण, या ए बी बारनं काय केलं, मल्टिप्लाय केलं. ए बी बार इंटू बी सी, ए बी बार इंटू बी सी, ए बी बार इंटू बी सी बार, ए बी बार इंटू बी सी बार. त्यानंतर मग यानं मल्टिप्लाय केलं, ए सी बार इंटू बी सी, ए सी बार इंटू बी सी, आणि ए सी बार इंटू बी सी बार, ए सी बार इंटू बी सी बार, हा ए बी सी. मग फॉर्म्युला बघा, ए इंटू ए बार म्हणजे झिरो, बी इंटू बी बार झिरो, बी इंटू बी बार झिरो, सी इंटू सी बार झिरो,
आणि इथं ए बी जसा तसा आणि ए डॉट ए म्हणजे ए, तर सी बार इंटू सी बार सी बार, हा ए बी सी ॲज इट इज. मग नंतर काय राहिलं इथं ए बी सी बार इंटू ए बी सी, मग डबल आला इथं सी इंटू सी बार याच्यात आहे तो 0, म्हणजे की हे पूर्णच्या पूर्ण काय आलेलं आहे 0 आलेलं आहे. आता तुम्ही म्हणता सर की हे कसं लक्षात ठेवावं, हे आमचं कन्फ्युजन होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं की तुमच्या दिमागात बरोबर बसून जाईल. ते 8 फॉर्म्युले 8 आणि 9 2 10 फॉर्म्युले जर तुमच्या पाठ असले तर तुम्हाला याच्यात आउट ऑफ मार्क्स भेटतील. प्रॅक्टिसवरच खेळ आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता हे प्रॉब्लेम मी प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून मला येत आहे सॉल्व्ह करता, नाही तर मला पण नाही आलं असतं. म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसंच विद्यार्थी मित्रांनो मी डिजिटल टेक्निकची फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला यूट्यूबवर शिकवत आहे. जर समजा तुम्हाला समजत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसंच बेसिक मॅथमॅटिक्स फर्स्ट सेमिस्टरची 15 दिवस आपली फ्री डेमो क्लासेस आहेत ऑनलाईनचे यूट्यूबला, सायंकाळी 7:30 वाजता. जर तुमची बहीण भाऊ किंवा ओळखीचं कोणी असेल फर्स्ट इयरचं तर त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही TCC वरचे जे 15 दिवसाचे फ्री डेमो क्लास आहेत त्याच्यामध्ये 2 चॅप्टर शिकवल्या जातील. एक म्हणजे लॉगरिथम आणि दुसरा आहे मॅट्रिसेस. तर याचा लाभ घ्यावा आणि आपल्या चॅनलची लिंक त्यांना सेंड करावी. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. आता प्रॉब्लेम नंबर 3 असा आहे, बघूया प्रॉब्लेम नंबर 3. फॉर द फंक्शन f इज इक्वल टू एक्स बार वाय प्लस एक्स वाय बार फाइंड द कॉम्प्लिमेंट ऑफ f. बरं, एफचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे. काहीच टेन्शन नका घेऊ विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लिमेंट म्हणजे होते बार. आता प्रॉब्लेम आहे आपलं गिवन, इथं गिवन घेऊ. इथं f इज इक्वल टू एक्स बार वाय प्लस एक्स वाय बार आणि काय म्हणते एफ कॉम्प्लिमेंट काढा असं होतं ना, फाइंड कॉम्प्लिमेंट एफ. आता एफ कॉम्प्लिमेंट काढायचं आहे तर इथं करायचं आपण टेकिंग कॉम्प्लिमेंट. आता एफच आहे ना दिलेला, कॉम्प्लिमेंट काढला की टेकिंग कॉम्प्लिमेंट बोथ साइड, कॉम्प्लिमेंट बोथ साइड म्हणजे मग इथं हा एफ कॉम्प्लिमेंट झाला आणि इथं बघा एक्स बार वाय प्लस एक्स वाय बार हा मोठा कॉम्प्लिमेंट, याला कॉम्प्लिमेंट म्हणजे याला बार दिला आणि या पूर्णला बार दिला. मग आपल्या कशी एक फॉर्म्युला आहे डी मॉर्गन थेरमचा की जर ए प्लस बी कॉम्प्लिमेंट असेल, ए प्लस बी काय असेल कॉम्प्लिमेंट असेल, तर आपला फॉर्म्युला म्हणते हे बा प्लस असला तर डॉट होते ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट, म्हणजे तुम्ही याला मल्टिप्लाय मध्ये लिहू शकता. म्हणजे बघा याच्यानुसार इथं एक्स कॉम्प्लिमेंट वाय म्हणजे एक्स बार वाय चा कॉम्प्लिमेंट आहे, तर याला तुम्ही असं लिहू शकता एक्स कॉम्प्लिमेंट वाय आणि हा एक मोठा कॉम्प्लिमेंट डॉट एक्स आणि इथं वाय कॉम्प्लिमेंटचा मोठा कॉम्प्लिमेंट, याचं तुम्ही स्पेशल लिहू शकता दोघायला, बाकी काहीच नाही, अत्यंत सोपी आहे. त्यानंतर मग आपल्यापेक्षा अजून एक फॉर्म्युला आहे. आता इथं दोघं झालेले आहे. तर फॉर्म्युला असा आहे की जर समजा ए बी कॉम्प्लिमेंट असला म्हणजे की इन टू मध्ये, तर आपण काय करतो याची ऍडिशन म्हणजे ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट असं करतो ऍडिशन. मग याला काय करू आपण सेपरेट करून घेऊ. आता याला जर सेपरेट केलं तर कसं येणार मग इथं एक्स बार त्याचा बार डबल बार होऊन जाईल आणि नंतर इथं येऊन जाईल वाय बार, एक असं तयार होऊन जाईल. मग सेम मग आता बघा इथं काय लागलेलं आहे डॉट आहे, तर डॉट आहे तर मग काय येणार प्लस येणार. एक मिनिट इथं डॉट आहे तर इथं काय ना म्हणतात प्लस येणार, याला ब्रॅकेट टाकू. नंतर बघा इथं कसं येणार एक्स बार इंटू वाय डबल बार म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट. इथं लक्षात इथं ब्रॅकेट इथं डॉट आहे तर इथं प्लस, हा तर डॉट जसाच्या तसंच आहे इथं पण प्लस. मग एक अजून फॉर्म्युला आपल्या कशी फॉर्म्युला असा आहे की जर समजा बार आला म्हणजे की एक्स म्हणजे की आपला फॉर्म्युला असा होता ए डबल बार म्हणजे काय होते तो ए डबल बार आला तर आपण काय म्हणतो एच म्हणतो ना, ए डबल बार आला तर काय म्हणूया ए. हा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. तर बघा इथं कसं येणार मग एक्स डबल बार म्हणजे होणार एक्स प्लस वाय बार, त्यानंतर हा एक्स बार जसाच्या तसा आणि वाय डबल बार म्हणजे होणार वाय. वाय डबल बार म्हणजे काय येणार
वाय. त्यानंतर बघा या एक्सनं याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं, या एक्सनं याच्यासोबत काय करायचं मल्टिप्लाय, नंतर या वाय बारनं याच्यासोबत काय करायचं मल्टिप्लाय. म्हणजे कसं येणार एक्स इंटू एक्स बार, एक्स इंटू एक्स बार, एक्स इंटू वाय प्लस एक्स वाय, वाय बार इंटू एक्स बार प्लस एक्स बार वाय बार, आणि वाय बार प्लस वाय म्हणजे वाय वाय बार असा आलेला आहे. म्हणजे बघा या एक्सनं मल्टिप्लाय केलं, एक्स इंटू एक्स बार, एक्स इंटू एक्स बार आणि एक्स इंटू वाय एक्स वाय, आणि वाय बार इंटू एक्स बार, एक्स बार वाय बार, आणि वाय बार इंटू वाय 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 बार. त्यानंतर आपल्यापाशी फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला आहे ए इंटू ए बार, लास्ट फॉर्म्युला होता डॉटचा, आणि ए इंटू ए बार जर असला तर आपण म्हणतो झिरो. काय म्हणतो झिरो. तर याच्यानुसार काय येणार मग एक्स इंटू एक्स बार हा बनून जाईल झिरो, हा एक्स वाय जसा तसा याच्यात काहीच नाही होणार, प्लस एक्स बार वाय बार याच्यात पण काही नाही आहे, नंतर वाय इंटू वाय बार हा पण होऊन जाईल झिरो फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे मग बघा आधी तर आलं एक्स वाय प्लस एक्स बार वाय बार. आता याच्यात काही कॉमन पण नाही निघत आणि हे सोडवता नाही येत. हे झालं याचं फायनल आन्सर. हे काय झालेलं आहे याचं फायनल आन्सर एफ. एफ कॉम्प्लिमेंट झाला, एफ कॉम्प्लिमेंट. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन डबल सांगतो. प्रॉब्लेम नंबर 3 given f is equal to x bar y plus x y bar, find the complement f taking complement both side. तर इथं काय आता बघा हे टेकिंग कॉम्प्लिमेंट काय केलं बोथ साईड, का कारण की फाइंड द कॉम्प्लिमेंट एफ आहे. तर इथे एफले कॉम्प्लिमेंट दिला म्हणजे एफ बार, आणि या पुऱ्याला बार दिला. नंतर या पुऱ्या बार आहे की नाही याचा हटवला, इथं प्लस आहे तर इथं डॉट होऊन जाते. बघा ए प्लस बी बार म्हणजे होते ए बार डॉट बी बार, म्हणजे इथे एक्स बार वाय चा कॉम्प्लिमेंट इंटू एक्स वाय बारचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे इथं इंटू आला. मग इथं डॉट आहे, मग ए बी कॉम्प्लिमेंटचा होते ए बार प्लस बी बार, तर इथं बघा एक्स कॉम्प्लिमेंट म्हणजे एक्स बार वाय चा कॉम्प्लिमेंट आहे, तर इथं लिहिलं आपण एक्स बार डबल कॉम्प्लिमेंट होऊन जाईल हा, आणि हा इथं डॉट आहे म्हणजे इथं प्लस होऊन जाईल, आणि प्लस वाय बार हे ॲज इट इज डॉट. मग इथं पण एक्स वाय बार कॉम्प्लिमेंट आहे, तर इथं घेतलं आपण एक्स बार प्लस वाय डबल कॉम्प्लिमेंट. नंतर मग फॉर्म्युलाच आहे आपल्यापाशी, ए डबल कॉम्प्लिमेंट असला तर ए होते, तर एक्स डबल कॉम्प्लिमेंट असला तर एक्स, आणि इथं वाय बार जसा तसा, एक्स बार जसा तसा, आणि वाय डबल बार आहे तर इथं वाय झाला. नंतर या एक्स मल्टिप्लाय एक्स इंटू एक्स बार, एक्स इंटू एक्स बार, एक्स इंटू वाय एक्स वाय, वाय इंटू एक्स वाय बार इंटू एक्स बार म्हणजे एक्स बार वाय बार, आणि वाय बार इंटू वाय 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 बार. मग बघा एक्स इंटू एक्स बार म्हणजे काय होते ए इंटू ए बार झिरो, तर एक्स इंटू एक्स बार झिरो, वाय इंटू वाय बार झिरो, सारखं सारखं आहे म्हणून. मग इथं राहिलं एक्स वाय प्लस एक्स बार वाय बार. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत सोपी प्रॉब्लेम होतं. बघा प्रॉब्लेम नंबर 3 इज द कम्प्लिटेड. तसंच बघा आता प्रॉब्लेम नंबर घेऊया फोर्थ बघूया द्या मला काय आहे प्रॉब्लेम. प्रूव दॅट करायचा आहे बुलियन एक्सप्रेशन ए प्लस ए बी इज इक्वल टू ए आणि ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी. अत्यंत सोपी आहे. 4 नंबरचे 2 प्रूव्ह करायचे आहेत, तर सोडूया. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4 मधलं ए प्रॉब्लेम होतं ए प्लस ए बी इज इक्वल टू ए. प्रूव्ह दॅट करायचं आहे आपल्याला. तर सर्वात आधी घ्याल तुम्ही लेफ्ट हँड साईड. इथं लेफ्ट हँड साईड काय आहे ए प्लस ए बी. मग तुम्हाला माहित आहे की इथे ए आहे इथे ए आहे, ए काय काढसाल तुम्ही कॉमन काढसाल, बाकी काय होईल त्याच्यात, बाकी तर काही होऊ शकत नाही. मग ए कॉमन काढला, इथं राहिलं 1 प्लस बी. आपल्याविषयी एक फॉर्म्युला आहे की जर 1 प्लस ए असेल 1 प्लस ए असेल तर 1 बनते. काय बनते 1. 1 प्लस ए असला तर काय बनते 1. तर 1 प्लस बी म्हणजे काय येणार 1. म्हणजे हा ए जसा तसा आणि हा बनून जाईल 1, आणि ए इंटू 1 ए. इट इज द राईट हँड साईड. अत्यंत सोपी प्रॉब्लेम होतो विद्यार्थी मित्रांनो. काय केलं आपण लेफ्ट हँड साईड घेतला ए प्लस ए बी, ए प्लस ए बी, इथे ए आहे ए कॉमन काढला, इथं राहिला 1 प्लस बी. मग 1 प्लस ए म्हणजे 1 होते, तर 1 प्लस बी म्हणजे 1, आणि ए इंटू 1 ए. पहिलं प्रॉब्लेम आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आता बघा प्रॉब्लेम नंबर बी. आता बी प्रॉब्लेम काय होतं प्रूव्ह दॅटच होतं हे ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी.
इज इक्वल टू ए प्लस बी. तर आता या प्रॉब्लेममध्ये बघा कसा घ्याल. सर्वात आधी घ्याल तुम्ही लेफ्ट हँड साईड. इथं आहे ए प्लस ए बार बी. ए प्लस ए बार बी. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आन्सर आलं पाहिजे ए प्लस ए बार. तर आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे का आपण चेक करूया. आता ए प्लस ए बार बी आहे, तर इथं एक फॉर्म्युला आपण चेक करूया. मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेले आहेत. आता बघा ए प्लस ए बार म्हणजे 1 होते. ए प्लस ए बार म्हणजे काय होते 1. आणि जर समजा इथं जर समजा असं आलं ए बी बार, हे बाय ए बी बार जर असेल तर ए बार प्लस बी बार. तर याच्यात काय करावं लागेल माहिती आहे काय. आता इथं तर काही कॉमन काही निघत नाही, हे वेगळं आहे. पण इथं तुम्ही एक फॉर्म्युला लागू शकते. ए बार डॉट बी आहे म्हणजे ए बार डॉट बी बार जर असेल तर फॉर्म्युला बघा काय येणार आहे. आता ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार. पण इथे एक लक्षात ठेवा की इथं पण काय आहे, इथं बार नाही आहे. मेन गोष्ट म्हणजे इथं जर समजा बार असतात आपण लिहिलं असतं ए बार प्लस बी बार. पण इथं एक बार नाही आहे. तर इथं काय करावं लागेल बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला काय करावं लागेल, तर इथं ड्युअल एक टॉपिक आहे आपला, ड्युलॅलिटी थेरम, तो मी तुम्हाला शिकवला होता. तर ड्युलॅलिटी थेरमनुसार आपण हे चेंजेस करून घेऊ. तर ड्युलॅलिटी थेरम कसा आहे की जर इथं प्लस असेल म्हणजे ऑर असेल तर अँड होते, अँड असलं तर ऑर होते. मग प्लस असेल तर डॉट होईल आणि डॉट असलं तर प्लस होईल. तर याच्यानुसार इथं काही ए प्लसचं होते डॉट आणि इथं येते ए बार डॉटचा आहे प्लस बी. इथं लिहायचं बाय युजिंग ड्युलॅलिटी थेरम. ड्युलॅलिटी थेरम कारण याच्यात कॉमन काही निघून नाही राहिलं होतं. मग आपण चिन्ह बदलवले, प्लसचं डॉट केलं आणि डॉटचं प्लस केलं आणि नंतर मग काय केलं मल्टिप्लाय केला. आता मल्टिप्लाय करून घेऊ. तर ए इंटू ए बार इथे येणार ए इंटू ए बार प्लस ए इंटू बी, ए इंटू बी, ए बी. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ए इंटू ए डॉट, ए इंटू ए डॉट म्हणजे काय होते 0 होते. काय होते 0. ए इंटू ए डॉट म्हणजे 0 फॉर्म्युला आहे. ए इंटू ए डॉट म्हणजे 0 हा फॉर्म्युला आहे. मग त्याच्यानुसार इथे ए इंटू ए डॉट 0 प्लस ए बी, 0 प्लस ए बी इथं आला ए बी आणि डबल इथं काय लावला आपण बाय युजिंग ड्युलॅलिटी थेरम. म्हणजे मग आता ड्युलॅलिटीनुसार डॉट असला तर प्लस म्हणजे ए प्लस बी. इट इज द राईट हँड साईड. एक वेळा अगेन बघा काय केलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेम आहे प्रूव्ह दॅट ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी. लेफ्ट हँड साईड घेतला ए प्लस ए बार बी. नंतर काय केलं आपण, इथं काही कॉमन काहीच निघत नव्हता, सर्व लॉ आपण करून पाहिले, थोडासा विचारही केला. तर मग इथं आपण लावलं ड्युलॅलिटी थेरम. म्हणजे असं जर समजा सिच्युएशन आली तर प्लस असलं तर डॉट आणि डॉट असला तर प्लस बाय युजिंग ड्युलॅलिटी थेरम. मग नंतर ए इंटू ए बार मल्टिप्लाय ए इंटू ए बार आणि ए इंटू बी ए बी. नंतर ए इंटू ए बार म्हणजे 0 हा झाला 0. मग इथं राहिलं ए बी आणि ए बीला डबल ड्युलॅलिटी थेरम लावला तर डॉट आहे तर प्लस. प्रॉब्लेम इज सॉल्व. LHS इज इक्वल टू RHS. तसंच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रॉब्लेम नंबर 4 इज कम्प्लिटेड. आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 5. प्रूव्ह दॅट ए प्लस ए बार बी प्लस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी. आता बघा कसं होणार प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 5 होता प्रूव्ह दॅट ए प्लस बी बार प्लस ए बी
एक मिनिट, ए प्लस हे नव्हतं वाटतं प्रॉब्लेम, सॉरी हे प्रॉब्लेम नव्हतं आपलं. आपलं प्रॉब्लेम होतं ए प्लस ए बार बी प्लस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी इज इक्वल टू ए प्लस बी. आता लक्ष द्या, याच्यात काय करसाल तुम्ही, हे बघा ए इथे दिसू राहिला आणि ए इथे दिसू राहिला, याला पहिले जवळ आणा. त्याच्या आधी थ्रू दॅटचा प्रॉब्लेम आहे, एलएचएस इज इक्वल टू आरएचएस न सॉल्व्ह करावं लागेल. तर सर्वात आधी घेतला आपण लेफ्ट हँड साईड आणि नंतर याला असं लिहिलं ए प्लस ए बी प्लस ए बार बी असं लिहिलं. नंतर काय केलं, इथे ए आहे, एले काय काढलं आपण, कॉमन काढलं. एले जर कॉमन काढलं इथं राहिलं 1 प्लस बी प्लस ए बार बी बार. आता बघा 1 प्लस ए म्हणजे काय होते, फॉर्म्युला आहे आपल्याकडे, 1 प्लस ए आला तर आपण 1 म्हणतो, ॲडिशन त्याची 1 होते. तर याच्यानुसार हा ए आणि 1 प्लस बी म्हणजे काय येणार, मग याची ॲडिशन काय होणार 1 प्लस ए बार बी. मग नंतर बघा ए इंटू 1 ए इंटू 1 ए प्लस ए बार बी. आता याच्यातून काही कॉमन फॉर्मून काही निघत नाही, तर इथं आपण लावू ड्युलॅरिटी थेरम बाय युझिंग ड्युलॅरिटी थेरम. ड्युलॅरिटीनुसार प्लस आहे तर डॉट होऊन जाईल आणि डॉट आहे तर ॲडिशन होऊन जाईल, ए बार प्लस बी. नंतर सिंपल काय करसाल तुम्ही, या ए याच्यासोबत मल्टिप्लाय करसाल. एनं मल्टिप्लाय केलं तर ए इंटू ए बार प्लस ए इंटू बी ए बी डबल ए इंटू ए बार म्हणजे होती 0, ए इंटू ए बार म्हणजे होते 0. तर इथे येणार, इथं 0 होणार आणि प्लस ए बी, 0 प्लस ए बी आणि डबल ड्युलॅरिटी थेरम यूज करू बाय युझिंग ड्युलॅरिटी थेरम. त्याच्यानुसार इथं येणार डॉट असला तर म्हणतात सेम प्लस, इट इज द राईट हँड साईड. प्रॉब्लेम इज सॉल्व. बघा विद्यार्थी मित्रांनो कसं सॉल्व केलं. लेफ्ट हँड साईड घेतला ए प्लस ए बार बी प्लस ए बी बार. पण काय केलं आपण याच्यात, लेफ्ट हँड साईड मध्ये पहिले ए घेतला, नंतर इथं ए बी घेतला, इथं घेतला ए बी पहिले घेतला आणि नंतर मग ए बार बी घेतला, असंही लिहिलं तर चालते. नंतर मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं, इथे ए कॉमन काढला, इथे राहिलं 1 प्लस बी ए प्लस ए बार बी बार. मग 1 प्लस ए म्हणजे 1 होते, तर 1 प्लस बी म्हणजे 1, ए इंटू 1 ए, नंतर इथं आहे ए बार बी. नंतर काय केलं आपण, ड्युलॅरिटी थेरम यूज केला, प्लस आहे तर डॉट आहे तर प्लस, मग मल्टिप्लाय ए इंटू ए बार प्लस ए इंटू बी ए बी, ए इंटू ए बार म्हणजे 0 आणि इथं ए बी, डबल ड्युलॅरिटी थेरम, डॉट आहे तर प्लस, आणि हे झालं राईट हँड साईड. प्रॉब्लेम नंबर 5 इज द कम्प्लिटेड. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 एकदम सिंपल आहे. सिम्प्लिफाय ए बी सी डी प्लस ए बी बार सी डी. अत्यंत सोपी आहे. काय करसाल, सिम्प्लिफाय करायचं आहे तर याला लेट कन्सिडर वाय करू आपण. वाय इज इक्वल टू ए बी सी डी प्लस ए बी बार सी डी. आता याच्यातून कॉमन काय निघते, ए सी डी कॉमन निघेल, म्हणजे राहिलं बी प्लस बी बार. आता काय राहिला, बी प्लस बी बार. आता बघा इथे ए आहे सी डी आणि इथे ए सी डी कॉमन काढला, आता बी प्लस बी बार राहिलेला आहे. आणि याचंच काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आपण ड्युलॅरिटी थेरम लावू बाय युझिंग ड्युलॅरिटी थेरम. पण तसाही आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे, ए प्लस ए बार. थेरम लावायची पण गरज नाही आहे, फॉर्म्युलाच आहे, ए प्लस ए बार म्हणजे होते 1, ए प्लस ए बार म्हणजे काय येते 1, तर बी प्लस बी बार म्हणजे काय येणार 1 येणार. डायरेक्ट होऊन जाते, म्हणजे ए सी डी
बी प्लस बी बार म्हणजे होते 1. फॉर्म्युलाच आहे ए प्लस ए बार म्हणजे 1, तर बी प्लस बी बार म्हणजे 1 आणि ए सी डी इंटू 1 ए सी डी. इट इज द फायनल आन्सर. हे काय झालेलं आहे, प्रॉब्लेम इज सॉल्व. सिम्प्लिफाय ए बी सी डी प्लस ए बी बार सी डी. तर काय केलं आपण, हे लेट कन्सिडर, याला वाय कन्सिडर केलं, ए बी ए सी डी आणि ए सी डी कॉमन काढला, मित्र राहिलं बी प्लस बी बार, ए प्लस ए बार म्हणजे 1, तर बी प्लस बी बार म्हणजे 1 आणि ए सी डी इंटू 1 ए सी डी. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तसंच पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता, जर तुमचे जर रिलेटिव्ह असतील किंवा फ्रेंड्स असतील तर आपले 15 दिवसाचे यूट्यूबवर क्लास चालू आहेत, फ्री डेमो क्लासेस. तसेच ऑनलाईन क्लासेस पण ऑल ऑफ महाराष्ट्रासाठी सुरू आहेत. तर तुम्ही त्यांना आपल्या ग्रुपची लिंक म्हणजे व्हिडिओची लिंक शेअर करा आणि त्यानंतर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील. आणि संध्याकाळी 7:30 वाजता रोज फर्स्ट इयर बेसिक मॅथमॅटिक्सचा क्लास होणार आहे. आजच्यासाठी इथं थांबून जाऊया. याच्यानंतरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.